केलंय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालेलं आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे। तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी आपल्या राजीनाम्यानंतर हे पहिलं ट्विट केलेलं आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझीही मागणी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट। वैद्यकीय कारणामुळे मी माझा राजीनामा दिलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मला उपचाराकरता डॉक्टरांनी सल्ला दिलाय, त्यामुळे मी वैद्यकीय कारणामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा देतो आहे। हे पहिलं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आणि ते सुद्धा वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असं त्यांचं म्हणणं आहे। उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, एवढा सगळा गदारोळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ते फोटो आणि व्हिडिओ आल्यानंतर तर अधिक कालवाकालव झालेली आहे बीडमध्ये, मसाजोगमध्ये आणि महाराष्ट्र। धनंजय मुंडे राजीनामा देतात आणि पहिलं ट्विट मधलं त्यांचं वाक्य आहे की वैद्यकीय कारणास्तव ते राजीनामा देत आहेत। काय सांगाल? खरं एक संदर्भाची लाट जी आहे ती महाराष्ट्र जनतेमध्ये उठलेला पाहायला मिळते। काल ज्या प्रकारे जे आहे सगळे कृत्य करताना जे बीड मधले नागरिक। उदय, काही क्षणासाठी तुला थांबवते, तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये। हे पहिलं ट्विट आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा दिल्यानंतरचं आणि या पहिल्या ट्विटमध्ये सुद्धा ते असं म्हणतायत की माझी प्रकृती ठीक नसल्याने मला उपचार घ्यायचे आहेत, पुढचे काही दिवस मी उपचार घेणार आहे आणि म्हणून मी राजीनामा देतोय, वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय, असं धनंजय मुंडे म्हणतायत। एका बाजूला नैतिकतेच्या पातळीवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं सरकारमधलेच नेते म्हणतायत आणि दुसरीकडे ते स्वतः असं म्हणतायत की वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय। उदय आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पुन्हा। उदय, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनामा दिल्यानंतरचं त्यांचं हे पहिलं ट्विट। त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये वाक्य आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी होती, अजूनही तीच मागणी आहे। आणि दुसरीकडे ते असं म्हणतायत की मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिलेला आहे, मला आराम करायचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय आणि मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतो असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी कुठेही याचा उल्लेख केलेला नाहीये त्यांच्या ट्विटमध्ये की नैतिकतेच्या कारणास्तव मी राजीनामा देतोय। आता जे काही माझ्या विरोधात सगळं रान उठलेलं आहे त्याचा आदर करून मी राजीनामा देतोय। धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय। समोर आलेले फोटो हे सुन्न करणारे आहेत, खिन्न करणारे आहेत असं त्यांनी म्हटलंय, पण वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतो असं त्यांचं म्हणणं आहे। कुठेही त्यांनी उल्लेख या विषयाचा केलेला नाही, या गोष्टीचा केलेला नाही की आता जे काही माझ्या विरोधातलं सगळं वातावरण उभं आहे, मला सहारोपी करा असं म्हणून जो आवाज उठतो आहे त्या सगळ्याला बघून, त्या सगळ्याचा विचार करून मी नैतिक कारणामुळे राजीनामा देतो असं त्यांनी कुठेही म्हटलं नाहीये। त्यांनी असं म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला पाहिजे असा आदेश कदाचित दिला कालच्या झालेल्या अजित पवारांच्या निवासस्थानातल्या बैठकीत आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी खरं तर सकाळी राजीनामा दिलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला देखील आणि राज्यपालांकडे पाठवलाय की यामध्ये कुणालाही माफी मिळणार नाही। त्या पद्धतीने तपास चाललेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता त्याचा रेग्युलर जी काही ट्रायल होईल त्यामध्ये जो आरोपी निष्पन्न होईल त्याला न्यायालय जी शिक्षा देईल ती सर्वांना मान्य करावं लागेल। परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं। धनंजय मुंडेसुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं। परंतु आज
त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे। धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलं, कारण काही का असेना, परंतु त्या प्रकरणामध्ये, बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित आहे। राजीनामा द्यायला उशीर झालेला आहे। 3 महिने हे प्रकरण धगधगतं होतं, मात्र अद्याप असंवेदनशीलता जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडनं दाखवण्यात आली होती। अखेरीस जनतेने एक आक्रोश केल्यावरती त्यांना राजीनामा द्यावा लागला। नाही बघा, धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टायमाला तो राजीनामा घेतलेला आहे, म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही। उशीर झालाय राजीनामा द्यायला। नाही, त्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही। धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं अशी मागणी करतायत विरोधक, कारण सातपुड्यावर एक बैठक झाली होती खंडणी संदर्भात, त्यामुळे एक्स्ट्रा चार्जशीट दाखल करून धनंजय मुंडे यांना आरोपी करावं। धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुड्यावर एक बैठक। हे बघा, याचा सगळा चौकशीचा भाग आहे। या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी ती केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकतात। आदित्य ठाकरे म्हणतात संपूर्ण सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशा पद्धतीने उशिरा राजीनामे घेतले जातात। आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल। सर औरंगजेब को एक नेक दिल बादशाह और न जाने कई उपाधियों से कल अबू आजमी ने नवाजा, जिसके बाद FIR दर्ज हुई। इस तरह के वक्तव्य औरंगजेब को लेकर करना और औरंगजेब की तारीफ करना, इसे कैसे देखते हैं? देखो, ये अबू आजमी नाम का जो इंसान है हमारा सदस्य है विधानसभा का, लेकिन वो बेवकूफ़ी भरे बातें करते रहता है। अगर औरंगजेब अगर इतना ही नेक दिल है तो अपने बेटे का नाम औरंगजेब दो ना, किसने मना किया है? प्रशासक किसको कहते हैं? खुद के बाप को जेल में डालने वाले को प्रशासक कहते हैं, मंदिर गिराने वालों को प्रशासक कहते हैं, 100 बीबियां पालने वालों को प्रशासक कहते हैं। ये उसकी जो की नीति थी एक तरफ से। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर पहिलं ट्विट केलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, पहिलं ट्विट केलं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर, ते असं म्हणताय सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय। कालही आपण केला होता, सांगितलं की बेल्स पॅल्सी हा आजार त्यांना झालेला असतो, त्यांना बोलण्यामध्ये अडचण होते आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। फोटो बघून व्यक्ती सत्सद विवेक बुद्धीला काही नेते असं म्हणतायत, आत्ता विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा ज्या प्रतिक्रिया आल्या त्या अशा होत्या की नैतिकतेला स्मरून आता जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ती बघता त्यांनी राजीनामा दिलाय, त्यांनी या सगळ्यामधून मंत्रिमंडळातनं बाहेर राहणं पसंत केलेलं आहे। आणि असं असताना दुसरीकडे ते स्वतः मात्र हे मान्य करायला तयार नाहीत। सत्सद विवेक बुद्धी आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतो असं ते म्हणतायत। त्यांना ते असंवेदनशील आहेत का या प्रकरणाकडे? ते त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्याच्याविषयी ते काही बोलणार आहेत का? हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर वारंवार त्यांच्यावर आरोप होत आहेत की त्यांनी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सगळ्या इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला। वाल्मिक कराड वर जे आधी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि इतर कुठले हत्येसंदर्भातले गुन्हे दाखल नव्हते, तर हे सुद्धा मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे आणि त्यांचा तो निकटवर्ती असल्यामुळे झालं असा एक आरोप होतोय। आता तर अजून एक गोष्ट पुढे येते की धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या निवासस्थानी खंडणी संदर्भातली एक बैठक झालेली होती। जर अशा काही गोष्टी पुढे येत असतील तर अर्थात त्यात तथ्य किती आहे हेही बघणं महत्त्वाचं आहे, पण जर तथ्य आढळलं, काही त्याचे पुरावे आढळले तर त्यांना सहारोपी करा अशी मागणी मात्र आता जोर धरते आहे। वारंवार वाल्मिक कराड हा निकटवर्ती असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे। अजून देखील म्हणजे आत्ता जेलमध्ये असताना सुद्धा त्याला चांगली VVIP वागणूक मिळते आहे असा सुद्धा एक आरोप समाज माध्यमातून होतो आहे। जिथे त्याला ठेवलं गेलेलं आहे तिथले CCTV बंद करण्यात आलेले आहेत असाही एक आरोप होतो आहे, जेणेकरून त्याची जी बडदास्त ठेवली जाते ती बाहेर येऊ नये। आता हे सगळं कुणाच्या वरदहस्ताने होत आहे? तर हे सगळं तो मंत्र्यांचा निकटवर्ती आहे म्हणून होत आहे। आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। अंजलीताई, आपण काल सुद्धा माध्यमांशी बोलात, आजही सकाळी बोललात, आपला आवाजही कापरा होता आणि आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा थांबत नव्हते। खरं तर महाराष्ट्राचीच ही परिस्थिती आहे ते कालचे फोटो बघितल्यानंतर। आज मात्र मुंडेंचा राजीनामा आलेला आहे
आणि त्यांनी असं म्हटलंय की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मला ते महाराष्ट्राला ना तुम्ही पूर्ण ट्विट वाचून दाखवा की या माणसाला लाज नाहीये, निर्लज्ज माणूस आहे हा. आणि हा आज म्हणतोय की मला माझं तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरांनी सल्ला दिलाय. तर मग काल काही तिथे संसदेत ते फेरफटका मारायला आले होते. ते कोणाला तरी बघून वाटेल की बाबा या माणसाला आराम करण्याची गरज आहे. भेटी झाल्या, गाठी झाल्या, सगळं झालं आणि आज एवढा पेटून उठलाय, सगळे लोक भडकल्यावर हा माणूस म्हणतोय की मला तब्येतीसाठी म्हणून मी राजीनामा देते. मी आत्ताच्या घटकेला गव्हर्नरांची वेळ घेणार आहे, तातडीने जाऊन गव्हर्नरना भेटणार आहे की यांचा रेझिग्नेशन रिजेक्ट करा, यांचं रेझिग्नेशन रिजेक्ट करा आणि यांना टर्मिनेशनची ऑर्डर काढा, अशी मागणी मी आता जाऊन गव्हर्नरकडे करणार आहे. हे काय समजतात स्वतःला, काय समजतात ही माणसं. आता यांच्या टर्मिनेशनसाठी मी आज ठरवलंय की माझी खरी आदरांजली या माणसाला मी जेव्हा आमदारकी त्याची रद्द होईल तेव्हा मी शांत बसेन. तोपर्यंत माझा लढा मी चालू ठेवणार आहे. आणि याच्यात सह आरोपी करून तर पूर्णपणे त्यांना जोपर्यंत अद्दल आयुष्याची घडत नाही, कारण या माणसाच्या पापाचा घडा भरला होता. आता जोपर्यंत अशा प्रत्येक व्यक्तीला आपण राजकारणातून बाहेर काढत नाही तोपर्यंत आपले सगळ्यांनी मिळून हे लढाई आपल्याला द्यायला हवी, सगळ्यांना करायला हवं. खरं. अंजलीताई, आतापर्यंत एक आरोप असा होत होता की वाल्मिक कराड आणि इतर सगळ्या आरोपींना वाचवण्याचा मुंडेंनी प्रयत्न केलेला आहे, यात तरी त्यांचा सहभाग आहे. पण आता असं कळतंय की सातपुड्यावर एक खंडणी संदर्भातली बैठक सुद्धा झालेली होती. जरी ते समोर आलेलं नसेल, त्यातलं काही तथ्य जरी समोर आलेलं नसलं तरी हाही एक गंभीर आहे प्रकार. नाही, तो सगळ्यात गंभीर आहे. मी आज तेच म्हटलंय की जी बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती त्याच्या चकार शब्द त्या चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. तर हे सगळं ॲडिशनल चार्जशीटमध्ये त्या अवादा कंपनीची जेवढी लोक सातपुड्यात होती त्यांची याच्यातली स्टेटमेंट घेतली पाहिजे, त्यांची टावर लोकेशन घेतली पाहिजे, त्यांचे CDR घेतले पाहिजेत आणि जाहीरपणे बाहेर आलं पाहिजे. आता बास झाले हे सगळे ते. आणि हे सगळ्या गोष्टी तातडीने बाहेर. मी तर सगळ्या माध्यमांना विनंती करते की तुम्ही तिथे बीडला जाऊन, माध्यमांना माझी विनंती आहे की त्या कराडची जी VIP ट्रीटमेंट चालू आहे ती बंद करा. त्याला जमिनीवर नाही मातीत झोपवा, त्याच्या हाताला पायाला बेड्या टोका, त्याला क्रिमिनल सारखं वागवा. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरं कधीच बाहेर येणार नाही. आणि मला तर आता वाटतंय की जोपर्यंत आपण ना इतकी स्ट्रॉंग भूमिका घेणार नाही ना सगळे मिळून, कारण आता महाराष्ट्राला जागा होण्याची गरज आहे. हे ज्या घटना घडतायत एकानंतर एक, आणि यापुढे अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. म्हणजे यापुढे सुद्धा असं बीडमध्येच नाही, कुठल्याच जिल्ह्यामध्ये अशा घटना घडायला नकोत की मंत्र्याच्या जीवावर किंवा एका राजकीय वरदहस्ताच्या जीवावर आपण असं काही करू शकतो. एक्झॅक्टली. आता 4च दिवसापूर्वी जालन्यात अशीच एक घटना घडली. एक कैलाश बोराडे नावाचा साधा शेतकरी आहे, त्याला ठाकरे गटाच्या कुठला तरी अध्यक्ष येतो, त्यांनी चटके दिले त्याचे कपडे काढून आणि सगळे बाजूबाजूला लोक उभे होते त्याच्यासमोर चटके दिले. तर मी SP-शी बोलले, कलेक्टरांशी बोलले, 2 दिवसापासून रोज बोलतोय आम्ही. ते पण नशिबाने तिथले SP चांगले आहेत. अजय बन्सल जे आहेत त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली, त्याच्यावर 307चा गुन्हा लावला. मी आत्ताच काही वेळापूर्वी मिलिंद नार्वेकरांना विनंती केली की तुमच्या पक्षातनं त्या माणसाला बडतर्फ करा. आणि हे सगळं माध्यमांनी दाखवलं पाहिजे, तेव्हाच हे सगळं बंद होईल. आणि आता आपण आपल्याला खरं ना शुद्धीवर सगळ्यांना येण्याची गरज आहे की आपण पुढची दिशा आपल्या देशाला काय देणार आहे, आपल्या मुलांसाठी काय करणार आहे. आणि महाराष्ट्र असाच बिहार, उत्तर प्रदेश सारखा आपल्याला महाराष्ट्र करायचा आहे का? आणि हे कुठेतरी सगळं आता थांबायला हवं. बास झालं हे सगळं आता राजकारण. खरंय, महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या या लोकांनी किती सहन करायचा हा प्रश्न आहे. इतके मोठे, इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप या सगळ्या आरोपींवर होते, गुन्हे दाखल होते त्यांच्यावर. आणि हे प्रकरण घडल्यानंतर हे व्हिडिओ आणि इमेजेस या FIR मधनं समोर आले, त्या CIDने दाखल केलेल्या FIR मधनं. पण त्याच्या आधी ते गृह विभागापर्यंत, पोलिसांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत पोचलेलेच असणार. मग त्यावेळेलाच यावर कारवाई का नाही झाली असा सुद्धा प्रश्न तुम्ही मगाशी पत्रकारांशी बोलताना विचारला होतात. अगदी, म्हणजे हे काही CMना नवीन नव्हतं, अजित पवारांना नवीन नव्हतं. तरी ते अजित पवार रोज आपल्याला म्हणतात की जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही.
हे काय त्यांना दिसत नव्हतं काय काय केलंय त्यांच्या वाल्मिक कराडने? हद्द झाली या सगळ्या गोष्टीची, हद्द झाली आता. खरंय. अंजलीताई, तुम्ही म्हणालात हेच वाक्य फार महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी आता एकत्र येण्याची आणि पेटून उठण्याची गरज आहे. अशा कुठल्याही घटना महाराष्ट्र आता सहन करणार नाही हेच समजून घेण्याची आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. अंजली दमानिया बोलताना असं म्हणाल्या की त्याच राज्यपालांना भेटणार आहेत आणि म्हणणार आहेत की राजीनामा घेऊच नका, उलट त्याला धनंजय मुंडेला बडतर्फ करा, त्याच्या टर्मिनेशनची ऑर्डर काढा, असं मी जाऊन राज्यपालांना सांगणार आहे असं त्या म्हणतायत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारण्यात आलेला आहे. त्यांना पहिलं ट्विट केलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की मी सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतो. पण त्यांच्या या ट्विटनंतर सुद्धा टीका होते, ती अशी होते की ते अत्यंत असंवेदनशील आहेत. आत्ता जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे अजून सुद्धा ते त्याकडे गांभीर्यानं बघत नाहीये. त्यांना याची जाण नाहीये की त्यांच्यावर किती गंभीर आरोप होत आहे. धनंजय राजीनामा झालाय, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. धनंजय मुंडेंना आता नव्यानं आरोपी करा असं सुद्धा म्हटलं जाते आणि राष्ट्रवादीच्या आणि धनंजय मुंडेंच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता नाही असं दिसतंय. पक्षाचे अध्यक्ष म्हणतात नैतिकतेनं राजीनामा दिला, मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणानं दिला. मला एक पहिलंच क्लॅरिफिकेशन हे हवंय, कारण का धनंजय मुंडेंचं एक ट्विट आलंय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि माननीय आदरणीय भुजबळ साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे डीसीएम या दोघांचं स्टेटमेंट असं आलंय जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं. त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी नैतिकता, केस, अवधा, एक्स्टॉर्शन, खून किंवा कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टरमध्ये केलेले पैसे, पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला, मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय डीसीएम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे. त्याच्यामुळे याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय. ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते. हा पहिला मुद्दा आहे. धनंजय मुंडेंवर टीका सुरू झाली आहे या ट्विट नंतर. ज्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा ज्याच्यामुळे राजीनामा झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे, त्याचा शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये किंवा भूमिकेत मांडलेला नाही आणि त्याच्यामुळे टीका होते धनंजय मुंडे. हो, अर्थातच हे भयानक आहे. जेव्हा तुमच्यावर आज 84 दिवस झाले, 84 दिवस आज झालेले आहेत या गोष्टीला आणि मला काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवायचे आहेत. आता कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले. चार्जशीट ही सरकारने तर पाहिलीच असणार ना आधी, म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना. हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील. तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र बिंदू हा नाहीच आहे. हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत. कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय, आता सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली. संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा. 7वा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दास, अंजली दमानियांनी CDR दाखवलेले आहेत. त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती
तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. तर जर